नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर चला मग अजून एक नवीन खास बातमी आली आहे. तर आजची बातमी आहे PF स्कीम संबंधित. तर ही चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया. इथे बघा मित्रांनो, हेडलाईन दिलेलं आहे PF स्कीमबद्दल. केंद्र सरकारने PF कर्मचाऱ्यांना दिली मोठी बातमी, एक मोठी घोषणा केली. तर ही घोषणा असे आहे की 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे व्याजदर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने फेब्रुवारी 2024 जाहीर केले होते. सरकारी एजन्सीच्या गेल्या आर्थिक वर्षासाठी EPF ठेवीवर 8.25% व्याज जाहीर केले आहे. EPFOने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.15% व्याजदर जाहीर केला होता. EPF खात्यावर व्याज कधी येईल? सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक EPFOला आर्थिक वर्ष 2023-24च्या थकीत व्याज संदर्भात प्रश्न विचारत आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात EPFOने सोशल मीडियावर लिहिले की, प्रिय सदस्य, या प्रक्रियेवर काम सुरू आहे आणि लवकरच खात्यात व्याज जमा केले जाईल. सर्व सदस्यांना हे त्यांच्या पासबुकमध्ये क्रेडिटसह दिसेल. सभासदांच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नाही. तर पुढे बघा, 2024 आणि 23 या आर्थिक वर्षात 28.17 कोटी सदस्यांना व्याज मिळाले. EPFOने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत 28.17 कोटी सदस्यांना व्याज दिले आहे. EPFOने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की 2022 आणि 23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 28.17 कोटी सदस्यांना व्याज दिले गेले आहे. ही आकडेवारी मार्च 2024 पर्यंतची आहे. तर पुढे बघा, फेब्रुवारीमध्ये व्याजाची घोषणा करण्यात आली होती. CBTने आर्थिक वर्ष 2023-24 EPF खात्यावर 8.25% व्याजदर जाहीर केला होता. पूर्वी तो 8.15% होता. PIBने 10 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, बोर्डाने 13 लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवर 1,07,000 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उत्पन्नाचे वितरण करण्याची शिफारस केली आहे. तर 2022 आणि 23 या आर्थिक वर्षात 11.02 लाख कोटी रुपयांच्या आधारे 91,151 कोटी रुपयांचे वितरण जाहीर करण्यात आले आहे. तर ही झाली सरकारच्या वतीने करण्यात आलेली आजची घोषणा. आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.